शहीद हुतात्मा बाबू गेनू स्वर्गीय माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पवित्र स्पर्शाने पुनीत झालेले गाव म्हणजे म्हाळुंगे पडवळ. येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने येथे सलग 3 दिवस मोठी यात्रा भरवली जाते. आजच्या पहिल्या दिवशी बैलपोळा निमित्त बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. पारंपरिक बँजो व अत्याधुनिक डीजेच्या तालावर येथे युवकांबरोबरच आबाल वृद्ध महिला देखील बैलपोळा निमित्त सहभाग होत असतात. या सणासाठी अनेक मान्यवर येथे येतात. गावातील व परिसरातील नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक मंडळी पोळ्यासाठी येतात व हा पोळ्याचा सण अतिशय आनंदात पार पाडतात. आज देखील म्हाळुंगे पडवळ येथील मुख्य चौकामध्ये परिसरातील शेतकरी आपापली सर्जाराजाची जोडी तसेच घोडे घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. यावर्षी माजी उपसरपंच अनिल पडवळ यांनी मानाच्या बैलाची बोली स्वीकारली व मिरवणुकीत त्यांना प्रथम मान मिळाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार असून सलग 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रात्री होणार आहे. 3 दिवस येथे अनेक मान्यवर व गावकरी यात्रेत मोठ्या उत्साहात व आनंदात सहभागी होतात. याप्रसंगी सरपंच सुजाता चासकर, माजी सरपंच दीपक चासकर, अरुणदादा चासकर, पोलीस निरीक्षक बापू चासकर, प्रकाश आवटेसाहेब, नवी मुंबई पोलीस अजित कुमार चासकर, अॅडव्होकेट संतोष चासकर, शरद बँकेचे अधिकारी अभय आवटे, सतीश चासकर, अक्षय शेठ सोलाट, हेमंत पडवळ, बाबाजी चासकर, भानुदास घोडेकर, भरत चासकर, संपत शिंदे, श्याम पडवळ, राजूशेठ दैतुले, संदीप वायाळ, महेश वालजडे, विकास सुपेकर, राजू बानखेले, संजय बानखेले, सागर दैतुले आदी मान्यवर यात्रेनिमित्त उपस्थित होते. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात.